बायको दिवसा सासऱ्यासोबत आणि रात्री नवऱ्यासोबत मज्जा. सासऱ्याचे सुनेशी अनैतिक संबंध. अलीकडे माणसातील माणुसकीचा अंश कमी होत चाललेला आहे. माणूस काम, क्रोध, मद, मत्सर यांच्यात गुरफटल्याने माणुसकीपासून फारकत घेऊ लागला आहे. नित्यनियम, विधिनिषेध सोडाच माणसाला नात्याचे भान राहिलेले नाही. पवित्र मानल्या जाणाऱ्या नात्यालाही वासनांधांनी कलंक लावला आहे. उत्तर प्रदेशात घडलेल्या एका घटनेत मुलीसमान सुनीसोबतच एका सासऱ्याने अनैतिक संबंध निर्माण केले. हे संबंध त्याच्या पत्नीने पाहिले. आपल्या मुलाच्या संसारात आपला पतीच विष कालवत असल्याचे पाहून तिला राग आला. तेव्हा या संबंधाचा तीव्र विरोध केला. तेव्हा त्याने सुनेच्या मदतीने पत्नीचाच खून केला. हा खून लपवण्याचा त्याने केलेला डाव पोलिसांनी उधळून लावला आहे आणि या मारेकरी सून सासऱ्याच्या मुसक्या आवल्या. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कुशीनगर जिल्ह्यातील जठा बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अहरोली गावात यादव परिवार राहत होता. गुरु यादव हा 50शी पार केलेला गृहस्थ त्याची पत्नी गीतादेवी आणि मुलगा दीपक यांच्या समेत राहत होता. गुरु हा वॉचमन म्हणून काम करत असे. त्यातून होणाऱ्या कमाईवरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. तसेच गीतादेवी ही काहीतरी रोजगार करून संसाराचा हातभार चालवत असे. हा परिवार सर्वसामान्य स्तरातील होता. खाऊन पिऊन सुखी अशा या परिवारातील दीपक विवाहयोग्य झाला. पै पाहुणे, ओळखी पाळखीचे यांच्यामार्फत त्याच्यासाठी वधू संशोधन सुरू झाले. दीपक ही वॉचमन म्हणूनच काम करत असे. त्याच्यासाठी गुडियाचे स्थळ आले. गुडिया नावाप्रमाणेच एखाद्या बाहुलीसारखी सुंदर होती. 4 चौघीत उठून दिसणारी होती. तिला पाहता क्षणी दीपकने तिला पसंत केले. त्याने तसे आपल्या आई वडिलांना सांगितले. त्याचा बाप गुरुने तर आधीच गुडियाला पसंत केले. त्याला ती खूपच आवडली होती. गुडियासारखी भरलेल्या मांसल देहाची तरणीबांड पोरगी त्याच्या नजरेसमोरून हलत नव्हती. रात्री झोपला तरी त्याच्या नजरेसमोर तिचेच रूप येत होते. दीपकचे लग्न ठरले आणि रीतिरिवाजाप्रमाणे विवाह सोहळा संपन्न झाला. गुडिया सून म्हणून नांदायला घरी आली. दीपक आणि गुडियाचा नवा संसार सुखाने सुरू होता. सारे काही सुरळीत चालले होते. गुडिया खुश होती कारण तिचा नवराच नाही तर सासू सासराही तिचे लाड करत होते. तिला मागेल ते देत होते. तिचा सासरा तर तिच्या तोंडातून जे पडेल ते आणून देत होता. दिवसामागून दिवस जात होते. लग्नाला 5-6 महिने झाले आणि घरात नातेवाईकांमध्ये गुडिया गोड बातमी कधी देणार याची कुजबूज सुरू झाली. हे आता गुडियाच्या कानावरही जात होते. तिलाही आई होण्याची तीव्र इच्छा होती. दीपक दिवसभर कामावर असे आणि रात्री घरी आपली पत्नी गुडियासोबत असे. त्या दोघांचे वैवाहिक जीवन चांगले चाललेले होते. पण अजून मुलाची चाहूल लागलेली नव्हती. गुडियाचा सासरा गुरु हा रात्र पाहायला जायचा. रात्रभर तो रखवाली करायचा आणि दिवसभर घरी असायचा. तर दीपक कामावर असे. गीतादेवीही रोजगार असेल तर जायची. त्यामुळे दिवसभर गुरु आणि त्याची सून गुडिया हे दोघेच घरी असत. गुरु नेहमी सुनेच्या मागेपुढे करत असे. त्याच्याकडे बघत बसत असे. तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असे. हे आता गुडियाच्याही लक्षात आले होते. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. नंतर मात्र तो जास्तच तिचा गोंडा घोळू लागल्याने ती त्याला प्रतिसाद देऊ लागली. थट्टा मस्करी करू लागली. नात्यातील भीड संपत चाललेली होती. मग आता हात धरण्यापासून झोंबाझोंबीपर्यंतचे सर्व प्रकार होत गेले होते. घरात कोणीच नसल्याने त्या दोघांना मोकळे रानच मिळत होते. हळूहळू दोघांनीही लाज सोडली आणि मिठी मारून अंग कुरवाळणे नेहमीचेच झाले. दोघांनाही नात्याचा विसर पडला आणि वासनेचे भूत मानगुटीवर बसले. घरात दोघेच असल्याची संधी साधत त्यांनी नात्याला काळीमा फासला. दोघात शरीरसंबंध सुरू झाले. हळूहळू ते रोजचेच होऊन बसले. गुडिया दिवसा सासऱ्यासोबत आणि रात्री नवऱ्यासोबत मजा मारत होती. गुरुने सुनेसोबत अनैतिक संबंध सुरू केले. पण त्याची कोणाला कानोकान खबर लागून दिली नाही. पाप फार दिवस झाकून ठेवता येत नाही. कधी ना कधी पापाला वाचा फुटतेच. 1.5-2 वर्ष त्या दोघांचे संबंध निवांतपणे सुरू होते. पण 2 महिन्यापूर्वी घोळ झाला. नेहमीप्रमाणे सकाळी गुरु कामावरून घरी आला तर दीपक कामावर निघून गेला होता. गीतादेवीही मजुरीसाठी गेली होती. दुपारपर्यंत सारे कामधान आटोपून आणि जेवणखाणे करून सासरा झोपण्यासाठी गेला. थोड्या वेळाने त्याने गुडियाला बोलावले. ती लगेच गेली. त्याने तिला मिठीत आवळून घेतले आणि बेडवर झोपवले. दोघांच्या काम क्रीडेला सुरुवात झाली. दोघेही सरावले असल्याने पुढच्या खेळाला वेळ लागला नाही. दोघांना कपड्याचे भान नव्हते. दोघे शरीर संबंधाचे सुख घेण्यास रंगून गेले. इतक्यात गीतादेवी घरी परत आली. तिने घरात सुरू असलेला खेळ पाहिला आणि ती हादरूनच गेली.
तिचा पती थेट सुनेबरोबरच शरीर संबंध करत होता. क्षणभरात ती सावरली आणि तिने नवऱ्याला चांगलेच फैलावर घेतले. तोवर ते दोघे बाजूला झाले होते. या कारणातून गुरु आणि गीतादेवी या पती पत्नीत वादाला तोंड फुटले. पण ही बाब तिने मुलगा दीपकला सांगितली नाही, कारण तिला मुलाच्या संसाराची काळजी होती. तिने नवऱ्यालाच दम देऊन सुनेकडे वाईट नजरेने बघू नको, नाहीतर याद राख असे सुनावले. आता त्या दोघातील संबंध उघड झाले होते. त्यामुळे गीतादेवीने घरातून बाहेर जाणेच बंद केले होते. ती नेहमी घरात राहू लागली. तसेच पती गुरु याच्यावर ती नजर ठेवून होती. त्यामुळे गुरु याला गुडियासोबत शरीरसुख घेणे शक्य होत नव्हते. तीच अवस्था गुडियाचीही होती. तिला दिवसा मिळणारे सुख बंद झाले होते. त्यामुळे तीही चलबिचल झाली होती. सासरा आणि सून यांना गीतादेवीचा राग येऊ लागला होता. ती आहे तोवर आपल्याला काही सुख मिळणार नाही याची त्या दोघांना खात्री पटली होती. यावर एकच उपाय, तो म्हणजे गीतादेवीच घरात राहिली नाही पाहिजे. पण तिला पाठवायचे कुठे? यावर त्या दोन कामांधांनी एक योजना आखली. गीतादेवीचा काटा कायमचा बाजूला करण्याचे त्यांनी ठरवले. दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी दिवसभर गुरु म्हणजे सासरा, त्याची पत्नी गीतादेवी आणि सून गुडिया हे घरात होते. गुडिया इकडे तिकडे करत होती. तिचा तो तरणा बांड देह त्याला खुणावत होता, पण त्याला त्या देहाचे सुख काही घेता येत नव्हते. पण त्याची पत्नी गीतादेवी त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेली होती. तिकडे गुडियालाही अंग रगडून घ्यायचे होते, पण सासू असल्याने ती गुपचूप काम करत होती. त्या दोघांच्या मनात राग खदखदत होता. या रागाचा उद्रेक झाला. त्या दोघांनी एकमेकाला इशारा केला आणि एकदमच गीतादेवीवर हल्ला केला. चुलीतील जळके लाकूड घेऊन सून गीतादेवीच्या अंगावर धावली, तर दारातील वीट घेऊन पती गुरु याने हल्ला केला. पेटते लाकूड आणि विटाचा मारा करून सून सासऱ्याने गीतादेवीचा जीव घेतला. ते निश्चित पडल्यानंतर ते शांत झाले. आता त्यांच्या मार्गातील अडसर दूर झाला होता. पण या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी गीतादेवीचा मृतदेह कोणाच्या हाती लागणार नाही असा त्या दोघांनी प्लॅन केला. गीतादेवीचा मृतदेह दाराजवळील शौचाच्या टाकीत त्यांनी फेकून दिला आणि टाकी बंद करून टाकली. मृतदेहच नसल्याने तिचे काय झाले हे कोणालाच कळणार नव्हते. सायंकाळी दीपक घरी आला तेव्हा गुडियाने त्याला सांगितले की कोणीतरी माणूस दुचाकी घेऊन आला होता. सासूबाई त्या दुचाकीवर बसून त्या माणसासोबत कुठेतरी निघून गेले आहेत. हे ऐकून दीपकला समजेना की कोण माणूस आला होता ज्याच्यासोबत आपली आई गेली असेल. रात्री उशिरापर्यंत तो आईची वाट बघत होता, पण त्याची आई काही परत आली नाही. रात्रभर तो कसा तरी थांबला. सकाळ होताच त्याने पोलीस स्टेशन गाठले आणि आपली आई घरातून निघून गेल्याची तक्रार दिली. ती कोणाच्या दुचाकीवरून गेली याबाबत पोलीस गुडियाकडे खोदून विचारू लागले. तेव्हा गुडियाला उत्तर देणे कठीण जाऊ लागले. तो माणूस कसा दिसत होता, कपडे कसे होते, गाडी कोणती होती, गाडीचा रंग काय, नंबर काय असे प्रश्न ऐकून गुडिया चक्रावली. पोलिसांना उत्तर देता देता ती मेटाकुटीला आली. गुडियाच्या सासऱ्याकडे म्हणजे गुरुकडे चौकशी केली असता तोही भांबावला. दरम्यान 3ऱ्या दिवशी शौचाच्या टाकीतच गीतादेवीचा मृतदेह सापडला आणि गुडियाने दिलेली माहिती खोटी होती हे सिद्ध झाले. आता तिने खोटी माहिती का दिली याची सखोल चौकशी पोलिसांनी केली. तेव्हा तिने तोंड उघडले आणि आपल्या पापाची कबुली दिली. गेल्या 2 वर्षापासून त्यांचे एकमेकांशी अवैध संबंध होते. आठवड्यापूर्वी गीताने दोघांनाही आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते आणि तिने विरोध करण्यास सुरुवात केली होती आणि तेव्हापासून वाद सुरू झाला होता. त्यानंतर सून आणि सासऱ्याने तिला संपवण्याचा कट रचला होता. गुरुवारी संध्याकाळी दोघांनीही अर्ध्या जळालेल्या लाकडाने व विटांनी गीताच्या शरीरावर वार करून तिची हत्या केली होती. घरातील शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह लपवण्यात आला होता. या माहितीवरून त्या दोघांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस करत आहेत.